अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील भाविकांसाठी ठाणेकरांकडून विनामूल्य औषध जेनेरिक आधारचे औषधांचे ट्रक आज रवाना झाले। अयोध्या नगरीमध्ये 22 जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। या अभूतपूर्व सोहळ्यात देशभरातून लाखो रामभक्त तसेच भाविक उपस्थित राहणार आहेत। लाखोंच्या संख्येने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या भाविकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली जेनेरिक आधारची ट्रक भरून औषधे अयोध्या नगरीकडे रवाना झाली आहे। सुमारे 500 वर्षांनंतर अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यातून तसेच परदेशातून रामभक्त मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये उपस्थित राहणार आहेत। लाखोंच्या संख्येत आलेल्या भाविकांना वैद्यकीय औषधांची गरज लागू शकते। भाविकांना योग्य वेळी औषधं मिळावीत, त्यांची उणीव भासू नये यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे भारतातील सर्वात वेगाने वाढणारी फार्मा कंपनी जेनेरिक आधारला औषधे पुरवठा करण्यास निवेदन आलं आहे। याचा स्वीकार करत 21 वर्षीय युवा उद्योजक जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे विनामूल्य औषधे रवाना करण्यात आली आहेत। आज जेनेरिक आधारच्या माध्यमातून अयोध्येला आपण मेडिसिनचा सगळा साठा जो तिथे राम भक्त मोठ्या प्रमाणामध्ये 22 तारखेनंतर येणार 1-2 महिन्याकरता 50 लाखच्या संख्येच्या हिशोबाने लोकांची भाविकांची तिथे येण्याची शक्यता आहे। त्याच्याकरता आपल्याला आज राम जन्मभूमी ट्रस्टच्या माध्यमातून चंपकरायजी असतील, स्वामी गोविंद देवगिरी महाराज असतील, यांनी आपल्याला ट्रस्टच्या माध्यमातून निवेदन केलं आणि आपण एकमेव अशी भारतातील फार्मा कंपनी जी आज मोफतमध्ये अयोध्येला मेडिसिनचा साठा देतोय। कारण की तिथे जे पण भाविक येतील, जर का तिथे आज थंडीचं वातावरण आहे, त्यांना कधी पण पॅरासिटामॉल लागले, ॲझिथ्रोमायसिन लागले, नेसेसरी मेडिकेशन्स आज आपण ट्रक भरून इकडनं अयोध्येला रवाना करतोय। आणि मी मानेन की माझं सौभाग्य आहे, माझ्या पूर्ण जेनेरिक आधार टीमचं सौभाग्य आहे की आज आपण जे 500 वर्षानंतर राम जन्मभूमी आपण राम लल्लाची आज तिथे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज स्थापना होते। तर मला वाटतं की आपण सगळ्यांनी आज पुढे आलो पाहिजे आणि ह्या माध्यमातून काम केलं पाहिजे। तर आज आपण पूर्ण फार्मसीची टीम असेल, आपण सगळे नेसेसरी मेडिकेशन आज फ्री ऑफ कॉस्ट अयोध्येला आज आपण रवाना करणार। किती औषधांचा साठा हा पुरवला जाणार आहे आणि कशा प्रकारचा आज त्यांनी जे आपल्याकडे डिमांड दिलं नेसेसरी मेडिकेशन 10हून जास्ती मेडिसिन जे आहेत 10हून म्हणजे त्याच्यामध्ये डायक्लोफिनेक जेल असेल, जिथे आपल्याला जे पेन किलर असतं, ॲझिथ्रोमायसिन म्हणजे अँटीबायोटिक असेल, हे सगळे प्रोडक्ट्स आपण अंडर वन रूफ आज पाठवतोय। आणि क्वांटिटी आज आपण फर्स्ट फेज पाठवतो, याच्यानंतर आपण सेकंड फेज देखील पाठवू आणि जर का त्याच्या पुढे पण जर का नीड असेल, कारण की औषधी अशी गोष्ट नाहीये की सगळे जाऊन खाणारच असा विषय नाहीये। मी तर म्हणेन की ह्याची गरज पण नको लागू अयोध्यामध्ये, पण जर का सिनियर सिटीजन्स असेल लागली तर हे तिथे उपयोगाला येऊ। तर ह्याच माध्यमातून आपण आज पुढे येऊन हे कार्य करतो। किती दिवसाचा प्रवास असेल अयोध्येला ह्याचा 3-4 दिवस मला वाटतं ट्रकचा प्रवास राहील याचा। थँक्यू। एक मिनिट मला फक्त हिंदीमध्ये घेऊन एक मिनिट